साहेबांनी मला माफ करावं. माझ्यामुळे तुम्हाला अशी मान खाली घालावी लागली. उगाच तुम्हाला साहेबांची बोलणी ऐकून घ्यायला लागली. हे बघ बारक्या, मनात आता कुठलंही गिल्ट न ठेवता मला सांग, का केलंस हे सगळं? का वागलास असं? मला मदतच करायची होती तुमची. तुम्हाला त्रास व्हावा अशी अजिबात इच्छा नव्हती माझी. तुम्हाला सुंदरला दोघांना बी असं लय मदत करायची इच्छा होत होती माझी. सुंदर अडचणीत येऊ नये म्हणून. आणि तुम्ही तर राखी बांधली मला. तुम्ही तर बहीणच आहे माझी, म्हणून कुणाला न सांगता हे पाऊल उचल. हे बघ, मला तुझा उद्देश कळतोय. आम्हा दोघांसाठी तुझा जीव तळमळतो, खूप मदत करावीशी वाटते, सगळं मान्य आहे बाळा. पण तू असा कायदा हातात घ्यायला नको होतास. आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करायचं, हे का विसरलास तू? हे इथे मीच बोलवलं त्याला फोन करून. अक्षरा, तू बरी आहेस ना? व आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. एकदा का तो माणूस आपल्या हाती लागला ना की समधी प्रश्न मार्गी निघतील. आणि हे बघ, मला खात्री आहे तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना वाया जाणार नाही. समज नीट होणार आहे. अक्षरा, अगं काय बोलतोय मी? काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? बाशिंगे साहेबांनी सुंदरीला सगळं सांगितलंय. 1 आठवड्याचाच कालावधी आहे आणि 1 आठवड्यानंतर सुंदरी निकाल कळवणार आहे. अगं अक्षरा, काय तू निकाल लावलंयस? हे बघ, तू आहे की नाही, अजिबात काळजी करू नकोस. आपल्या हातून सगळं निसटून चाललंय. दिलेला कालावधी संपत आलाय. मला ना कळत नाही आता मी हे सगळं कसं सावरू. अक्षरा, आपली बाजूना अजिबात चुकीची नाही आहे बघ. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, नेहमी आहे की नाही सत्याचाच विजय होतोय. आणि तुझ्या केसचा निकाल आहे ना तुझ्या बाजूनच लागणार आहे. मला खात्री आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तरी हे बघ, आता ना कसला विचार करू नकोस. बरं, हे समजू सोड. मला सांग, तुला त्या गुंडाचा नंबर मिळाला होता ना? व त्याचं पुढे काय झालं? तोच नंबर मी. मॅडम, जैन, मॅडम तुम्ही जो नंबर दिला होता ना तो बंद लागतोय.